नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि होळीचं औचित्य साधून आपल्याला एक छोटासा पण प्रभावी उपाय करायचा आहे. एक 5 रुपयाचं नाणं किंवा अगदी 1-2 रुपयाचं नाणं आपल्याला यासाठी लागणार आहे. तर या नाण्यावर आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे. त्या दिवशी आपण असे काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. आणि या दिवशी लक्ष्मी तत्व किंवा विष्णू लक्ष्मी तत्व हे दोन्ही तत्व या दिवशी खूप जागृत झालेले असतात. त्यामुळे आपल्याला अत्यंत छोटा पण तितकाच प्रभावी उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला एक छोटंसं 5 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये थोडंसं आपल्याला दूध घ्यायचं आहे. दूध हे नाणं त्या दुधामध्ये बुडेल एवढं आपल्याला शुद्ध गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हा आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचं आहे. आता ही वाटी आपल्याला जिथे चंद्राचा प्रकाश रात्री येईल अशा ठिकाणी आपल्याला ही वाटी ठेवायची आहे. मग तुम्ही ती गॅलरीमध्ये, तुमच्या घराच्या छतावर, टेरेसवर, खिडकीमध्ये कुठेही ठेवा. आता ही आपण संध्याकाळी पौर्णिमा 5:56ला सुरू होते, तर याच वेळेमध्ये आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची. म्हणजे अगदी तुम्ही 7-8 वाजेपर्यंत ठेवली तरी चालेल, 9 वाजेपर्यंत पण ठेवू शकता. जर कुणी वर्किंग असेल, उशिरा घरी येत असतील तर त्या महिलांनी उशिरा ठेवलं तरी चालेल. आता ही वाटी आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची. रात्रभर आपल्याला ती वाटी तिथेच ठेवून द्यायची आहे. फक्त जर तुमच्याकडे चाळणी असेल किंवा असं काही झाकण ज्याला छिद्र आहेत असं झाकण आपल्याला त्या वाटीवर ठेवून द्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी. आणि ही वाटी आपल्याला रात्रभर तशीच चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी तुम्ही लवकर उठलात की आंघोळ वगैरे करायची आणि मग ही वाटी आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे. त्या वाटीमधलं दूध हे आपल्याला पिंपळ, वड, औदुंबर अशा कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. पण आता जवळपास जर तसं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये कुठलंही झाड त्या झाडाच्या मुळाशी टाकलं तरी चालेल. फक्त तुळशीला आपल्याला हे दूध घालायचं नाही आहे. तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही हे अर्पण करू शकता. आता असं हे अर्पण केलं की त्याच्यामध्ये जो कॉईन होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायचे आणि तो आपल्याला देवाऱ्यामध्ये आपल्या ठेवून द्यायचा आहे. लक्ष्मी मातेच्या किंवा तुमची कुलदेवी असेल त्या देवीच्या समोर आपण हा कॉईन ठेवायचा. आता त्या दिवशी तो रात्रभर तिथेच ठेवायचा आणि नंतर तुम्ही हा कॉईन तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचा आहे. तो कुठल्याही कारणास्तव आपल्याला खर्च करायचा नाही, तर तो आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये आपण तसाच ठेवून द्यायचा. तर हा दिवशी लक्ष्मी मातेचं तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. त्यामुळे आपण हा उपाय या दिवशी नक्कीच करा. आता मासिक धर्म असेल, सुतक असेल तर आपण इतर व्यक्तींकडून हा उपाय करून घ्या. सुतक असेल तर आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना सुतक असतं, हा उपाय करता येणार नाही. आणि जर आपल्याला मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय आपण करू शकत नाही, तर आपण दुसरा एक उपाय करू शकतो. तो म्हणजे जे सिग्नलला किंवा रस्त्याने आपल्याला तृतीयपंथी व्यक्ती दिसतात, ते बऱ्याच वेळेला पैसे मागतात. रस्त्याने फिरताना किंवा सिग्नलला आपल्याला तृतीयपंथी व्यक्ती दिसतात. तर या दिवशी आपण अशा व्यक्तींना सुद्धा 10 रुपये 20 रुपये द्यावे आणि ते त्यांच्याकडून 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं नाणं हे आपल्याला थोडंसं दाताला ते लावून आपल्याला देतात. तर आपण हाही उपाय करू शकता. आता आणि मग हे नाणं पण आपण आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं, तर ते खर्च करू नये. तर यापैकी जे जमतील ते उपाय आपण करा आणि दोन्ही जर जमले तर दोन्ही तुम्ही करू शकता. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे, कारण की जी आपल्याला सेवा शक्य होईल ती नक्कीच करा. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.